आजही त्यांचा आत्मा खूप गर्वाने पाहत असेल की माझ्या मुलीला हा जॉब मिळालाय. पण त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांचं रक्त सांडलंय आणि अतिरेक्यांच्या गोळ्या त्यांना घ्याव्या लागल्यात. आणि हे जे मला आज सगळं मिळतंय ना, हे त्यांच्या बलिदानाचे पैसे किंवा त्यांच्या बलिदानामुळे मिळणाऱ्या ही नोकरी मला आहे. तर हे कुठलं लालच नाही आहे, ही अकाउंटेबिलिटी आहे जी मी सरकारकडे मागितली, कारण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी माझी आणि माझ्या परिवाराची काळजी घ्यावी. एप्रिल महिन्यात पेहलगाममध्ये हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर ज्यावेळी आसावरी जगदाळे आणि तिची आई पुण्यात पोहोचले, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आसावरीला नोकरीची गरज आहे, त्याला फक्त निधी देऊन चालणार नाही अशी बातमी एबीपी माझानं दाखवली होती. आणि काल सकाळी या सगळ्या बातमीचा जो पाठपुरावा आहे तो एबीपी माझानं केला होता. आणि या सगळ्यानंतर काल संध्याकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिला नोकरी देण्याचे निर्देश दिले आहे आणि महापालिका आयुक्तांना त्याचा फोन देखील केलाय. आसावरी आणि तिची आई दोघीही माझ्यासोबत आहेत. एप्रिल महिन्यात आपण ती बातमी दाखवली होती आणि काल पण ती बातमी दाखवल्यानंतर नोकरीचं आश्वासन दिलेलं आहे. काय नेमकं वाटतंय आता? साधारण 27 एप्रिल 2025 माझ्या मते आपण एकत्र बोललो होतो या विषयावर. तेव्हा शिंदे साहेबांची आणि आमची भेट झाली नव्हती, पण त्यांच्या ऑफिसमधनं त्यांच्या पीएननी वगैरे आणि त्यांच्या पक्षातल्या काही लोकांनी आम्हाला भेट दिली होती. त्यानंतर शिंदे साहेब घरी आले आणि नोकरीचा विषय झाला. तेव्हा असं डिस्कस झालं की नगर विकास खातं जे त्यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये मला शासकीय सेवेत ते घेतील. आणि काल फेब्रुवारी, म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे, तर 10 महिने त्या प्रोसेसला एकंदरीत लागले. पण मीडिया थ्रू किंवा मेधाताईंच्या मदतीने आणि माझ्या आईमुळे स्पेसिफिकली तिच्या अनेक लोकांशी बोलण्यामुळे, तिच्या फॉलोअप्समुळे आज हा दिवस आलाय की काल शिंदे साहेबांनी सुधारित निर्देश पाठवले आयुक्तांकडे की लवकरात लवकर ते मला शासकीय सेवेत घेतील म्हणून. तर आता त्या गोष्टीचा मला आनंदच आहे. पण 10 महिने जो स्ट्रगल झाला त्याच्याबद्दल थोडंसं दुःख वाटतं. पण मी साहेबांचे मनापासून आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे ही जी आर्थिक मदत आहे म्हणजे आयुष्यभरासाठीची, ती त्यांच्यामुळे आज सफल होते. आणि मी मेधाताईंचे पण आभार मानेन, कारण त्या अमित शहांना भेटल्या आणि आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी खूप अतिशय शांतपणे आमचा सर्व प्रॉब्लेम जो आहे तो ऐकला. आणि त्या आम्हाला त्या दिवशीही म्हणाल्या की जोपर्यंत हे काम होत नाही तोपर्यंत मी त्याचा पाठपुरावा करेन. आणि माझ्या आईला पण त्यांनी आश्वासन दिलं की तुमच्या मुलीचं काम मी नक्की माझ्या परीने जे प्रयत्न होतात ते मी सर्व करेन. आणि आज त्याचा रिझल्ट असा आपण बघतोच आहे की साहेबांनी एका दिवसात सर्वांना कॉल करून आणि हे करून सर्व आदेश पाठवलेले आहेत, दिलेले आहेत. तर त्यासाठी मी आभार मानेन. महापालिका आयुक्तांना त्यांनी फोन केला होता आणि पुणे महानगरपालिकेत तुला रुजू करून घेण्यात यावं, तशी जागा निर्माण करावी असं त्यांनी सांगितलंय. आपण जर याच्या आधी बघितलं तर तुझं खास हे होतं की पुण्यात तुला नोकरी हवी होती, पण महापालिकेत नोकरी देताना आता कुठली नोकरी किंवा कुठलं पद तू मागती आहे? कारण शिक्षणानुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार सध्या सगळ्या याच्यात नोकरी दिली जाते. माझ्या फाईलमध्ये वर्ग 2 क्लास 2 ऑफिसरची पोस्ट मेन्शन होती. कुठलं पद मला हवं आहे ह्याच्याबद्दल मी काही चर्चा त्यांच्याशी करेनच, म्हणजे किंवा माझी चर्चा कुणाशी झालेली नाही आहे. पण मला कुठलं पद मिळणार आहे ह्यापेक्षा जे माझ्यासाठी तुम्ही आधी योग्य मानत होतात किंवा जे ठरवलं होतं ते जरी तुम्ही मला दिलं तरी चालणार आहे. माझ्यासाठी महत्त्वाचा हा मुद्दा राहील की माझ्याकडे कागदोपत्री कधी म्हणजे सगळं कागदोपत्री कधी होतं आणि एक डेट मला येईल की आता आजपासून तुम्हाला नोकरी, हां, ते जास्त महत्त्वाचं राहील. अपॉइंटमेंट लेटरची जॉईनिंग लेटर, ऑफर लेटर जे आपण म्हणतो, तर ते असणं महत्त्वाचं आहे. आणि क्लास 2 त्यांनी मेन्शन केलं होतं, असं क्लास 2शी रिलेटेड जे पद माझ्या एज्युकेशनला त्यांच्याकडे अवेलेबल असेल एज्युकेशनच्या कम्पॅरिझनमध्ये, तर ते मिळणं ओके आहे माझ्यासाठी, ते महत्त्वाचं. तुझं शिक्षण किती झालंय, कोणकोणते साईड कोर्सेस तू केलेले आहे आणि त्याच्या आधारावर क्लास 2ची नोकरी मिळते? माझ्या फाईलमध्ये जे मेन्शन होतं ते
प्रशासन अधिकारी म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जे आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते येतं. आणि माझं जे ग्रॅज्युएशन झालं आहे ते BSc म्हणजे कॉम्प्युटर सायन्स झालं आहे. त्यानंतर मी MBA HR केलेलं आहे. आणि त्यानंतर एक ॲडिशनल कोर्स मी HR करत होते म्हणून केला होता, तो डिप्लोमा लेबर लॉज म्हणून मी केला होता. सो हे अशा पद्धतीचं माझं शिक्षण झालेलं आहे. एवढे 10 महिने तुझ्याकडे नोकरी नव्हती, तर तू काय काय करत होती? कशाचे व्यवसाय मला करताना दिसली मध्यंतरी, आणि वेगवेगळ्या प्रकारे तू तुझे स्किल्स आहे ते डेव्हलप करताना दिसली. एवढ्या 10 महिन्यात काय काय करून तू पैसे जमा केले, घर चालवले? पैसे जमा केले म्हणण्यापेक्षा माझं माइंड डायव्हर्ट व्हावं किंवा आईला कशात तरी इन्व्हॉल्व्ह ती असावी किंवा माझं स्वतःचं म्हणजे कंटिन्युअसली त्या विषयात असल्यामुळे किंवा वडील नाही आहेत घरात, ही जी आम्हाला तो जो मानसिक त्रास होत होता त्यातून थोडंसं बाहेर पडण्यासाठी आम्ही, माझा भाऊ आहे त्याच्यासोबत मिळून थोडं बिझनेस करत होतो. म्हणजे सोपचा, फेस वॉश वगैरे असं सगळे घरगुती नॅचरल प्रोडक्ट्सनी बनवलेले प्रोडक्ट्स आम्ही बनवत होतो. त्यानंतर मी पेंटिंग वगैरे केले स्वतः. आणि मी काही छोटे छोटे म्हणजे बिझनेस आहे त्याच्यामध्ये थोडंसं हेल्प म्हणून त्यांची एक्सेल शीट बनवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी मी या 10 महिन्यात केलेल्या आहेत. आणि या नोकरीची वाट बघत असताना हे सगळं हो. आणि मेन म्हणजे मला आवडणं म्हणजे संगीत. तर गाणं शिकण्यासाठी मी कधी वेळ नाही देऊ शकले जॉब आणि एज्युकेशनच्या ह्याच्यामध्ये. सो तो एक छंद होता, तर तो मी कंटिन्यू केला. या 10 महिन्यात मी ते केलं स्वतःचा माइंड ठेवण्यासाठी, म्हणजे नॉर्मल ठेवण्यासाठी. असं आसावरीची आई आपल्यासोबत आहे. 10 महिने पाठपुरावा करावा लागला आणि तिचं म्हणणं आहे की तुमच्याच पाठपुराव्यामुळे आज नोकरी मिळाली. तिच्या वडिलांना मी गमावलं या आपल्या देशासाठी, धर्मासाठी. त्यानंतर आमच्या म्हणजे आम्हीच दोघींना एकमेकींना आधार होतो. आणि आम्हाला जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळे मंत्री, CM फडणवीस आणि आपले डेप्युटी CM एकनाथ शिंदे दादा, त्यानंतर अजित दादा, असे आम्हाला येऊन भेटून गेले होते. आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की माझ्या मुलीला ते शासकीय सेवेमध्ये रुजू करतील, तिला जॉब देतील. ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही तिच्या जॉबचं सगळं पाहतो आणि ती आमची मुलगी आहे. ह्यानंतर म्हणजे मला जेव्हा लोक म्हणत होते ना तुम्ही पाठपुरावा करा त्याचा, मी म्हटलं नाही, मला विश्वास आहे दादांवरती, ते माझ्या मुलीचं काम नक्की करतील. पण 1 महिना झाला, 2 महिने झाले, मग आम्ही महानगरपालिकेमध्ये गेलो आणि तिथनं आमचं सगळं ते फाईल तयार करून, लेटर तयार करून ते मंत्रालयात गेलं. 2 महिन्यामध्ये लेटर मंत्रालयात गेलं. त्यानंतर 8 महिने आम्ही त्या मंत्रालयातलं लेटर आणि तिची फाईल कोणाच्या डेस्कवर आहे हे मी जवळजवळ, मी तुम्हाला सांगते की मी 60-70 जणांशी तरी बोलली असेल ह्या 8-10 महिन्यामध्ये. म्हणजे व्हॉट्सअपला त्यांच्याशी सगळी माहिती पुन्हा नव्याने सांगून की 22 एप्रिलला माझे मिस्टर अशा हल्ल्यामध्ये गेलेले आहेत, मी त्यांची पत्नी प्रगती जगदाळे, माझी मुलगी आसावरी जगदाळे, हिच्या फाईलच्या संदर्भात काय झालं आम्हाला अपडेट द्या. तिची फाईल प्रत्येकजण, इथे फाईल आहे, ह्या डेस्कवर आहे, त्या डेस्कवर आहे, या अधिकाऱ्यांकडे, त्या अधिकाऱ्यांकडे, असंच सांगत राहिले. आम्ही आता तर 8-10 दिवसापासून तर मी एकदम म्हणजे की आई म्हणून आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही, फार खंत होती. पण मग मी ठरवलं होतं, तिला सांगितलं की जर असं तुझं काम झालं नाही तर उपोषणाला बसायची वेळ आली तर मी उपोषण करेन, कारण आईच हे करू शकते. मी माझ्या मुलीला तर त्रास देऊ शकत नव्हते. पण आश्वासन दिलं, सरकारनेच 10 महिने का लावले असावे? आता त्यांनी हे 10 महिने का लावलेत हे माझ्याकडे उत्तर नाहीये, हे त्यांच्याकडेच उत्तर असेल ना. फक्त माझं एकच म्हणणं होतं की मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की दादांपर्यंत ही व्यथा मांडायला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडे यावं लागलं. म्हणजे हे तर शक्य झालं मेधाताई कुलकर्णीकडून, त्यामुळे मीडिया आमच्याकडे आली आणि आम्ही दादांपर्यंत आमचं हे दुःख सांगू शकलो की आता तरी माझ्या मुलीच्या बाबतीत तुम्ही लक्ष घाला, कारण तुमचे सगळे PA आम्हाला तुमच्यापर्यंत भेटू देत नाहीयेत, तुमच्यापर्यंत आमचा एक फोन कॉल सुद्धा देत नाहीयेत. आमचा एक फोन कॉल सुद्धा आम्ही त्यांना म्हटलं की एकदा आम्हाला त्यांच्याशी फोनवरती बोलू द्या, माझं म्हणणं त्यांना मांडू द्या आणि त्यांना आठवण करून द्या की दादा तुम्ही आम्हाला बोललेत असं, पण हे बाकीच्या कुठल्या प्रक्रियेमुळे हे लांबलंय ते तुम्ही लक्ष घाला. पण हे असं झालंच नाही. इथे फाईल आहे, तिथे फाईल आहे, तुमचं काम तुमची फाईल नो ऑब्जेक्शनसाठी थांबलेली आहे. मला एक कळलं नाही की नो ऑब्जेक्शन कशाचं होतं. एवढी उच्च शिक्षित मुलगी माझी आहे,
ती काम करण्यासाठी कॅपेबल आहे. तुम्ही जर क्लास 1 देणार नव्हता, क्लास 2 देणार होता, तर मग तुम्ही नो ऑब्जेक्शन कशासाठी घेतलं? तिला प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही नेमणूक करायला इतका दिवस का लावला? म्हणजे मला हे तर सगळं दादांपर्यंत पोहोचतंय की नाही हेच मला माहिती नव्हतं. म्हणून माझी धडपड चालली होती की शिंदे दादांना एकदा तरी भेटायचं किंवा त्यांच्याशी बोलायचं. मी अतिशय इतक्या लोकांशी बोलली आहे. नंतर मी म्हणजे मी ह्या सगळ्यानंतर की असं प्रयत्न केला की अजितदादांशी बोलावं, म्हणून मी आमच्या इथल्या संगीताताई बराटे त्यांच्या थ्रू मी अजितदादांच्या PNना भेटले. त्यानंतर मी फडणवीसांचे ज्या PA आहेत अश्विनी भिडे मॅडम, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी मला असं सांगितलं की हे सेक्शन ह्यांच्या CMच्या अंडर येत नाही, तर आपलं म्हणजे हे शिंदेदादांच्याच अंडर येतं, तर तुम्हाला त्यांच्याशीच बोलावं लागतं. मला त्या गोष्टीचंही वाईट वाटलं की आपले महाराष्ट्राचे CM आहेत, तर त्यांच्या अंडर येणार नाही अशी कुठलीच गोष्ट नव्हती. तर त्यांनी लक्ष घालावं असं मला वाटलं होतं, पण ते झालं नाही. आणि त्यानंतर मग आम्ही हे सगळं म्हणजे आम्हाला असं वाटलं की मार्गच थांबलाय, तर काय करायचं? तर आमच्याच कॉलनीतला एक दादा आहे, त्यांनी आम्हाला मेधाताईंकडे घेऊन गेला. मग मेधाताईंना आम्ही सगळं सांगितलं की मेधाताई 10 महिने होत आलेत, माझ्या मिस्टरांचं आता वर्षश्राद्ध येईल, पण माझी मुलगी एवढी उच्च शिक्षित असताना घरात बसू नये. मग त्यांनी दिल्लीला असताना अमित शहाची भेट त्यांना ते दिल्लीत केंद्रात पोचायला लागलं एका गोष्टीसाठी. आणि त्यावरही मी तुम्हाला सांगते की मेधाताईंशी माझं बोलणं झाल्यावरती त्या म्हणाल्या मी दिल्ली ते अधिवेशनाला आहे. तर मी म्हटलं की तुम्ही अधिवेशनामध्ये हा माझा मुद्दा मांडा. तर त्या म्हटलं की अधिवेशन वेगळ्या कारणासाठी आहे. म्हटलं पण प्लीज तुम्ही माझा मुद्दा अमित शहाजीपर्यंत मांडा. मग त्यांनी लेटर तयार केलं, ते आम्हाला दाखवलं. त्या म्हणाल्या की मी पाठवू का? म्हटलं पाठवा तुम्ही, मला आता हा मुद्दा कसाही मांडायचा आहे. तर मग त्यांनी अमित शहाजींची भेट घेतली, आम्हाला तो व्हिडिओ पाठवला, शिवाय सोशल मीडियावर टाकल्यामुळे आज बाकीचे सगळे मीडियावाले आमच्याकडे आले आणि आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोचलं. आणि त्याची दखल कालच्या दिवसात घेतली गेली, एका दिवसात. मग मला असं वाटलं की 10 महिने का लागले ह्या कामासाठी, जर एका दिवसात होणार होतं. आणि ती दखल घेतली त्याच्याबद्दल तर मी दादांचे खूप आभारी आहे, कारण दादांपर्यंत आमची व्यथा पोचली. आणि दादांनी हे काम कालच्या दिवसामध्ये आयुक्तांना निर्देश देऊन हे तिला सामावून घ्या असं सांगितल्यामुळे मी खरं शिंदेदादांची आभारी आहे. आणि त्यांनी या गोष्टीत लक्ष घालून तिचं लेटर आमच्या हातात कधी जास्तीत लवकरात लवकर येईल हे मी प्रतीक्षा करते. अजित पवारांना पण तुम्ही या सगळ्या संदर्भात सांगितलं होतं. आज अजित पवार आपल्यात नाहीत, पण त्यांच्यासोबतही कॉन्व्हर्सेशन तुमचं या सगळ्या संदर्भात झालं होतं. त्यांच्याकडनं काय काय आलं? ॲक्च्युली आमचं त्यांच्याशी बोलणं झालंच नव्हतं. आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो, पण ते त्या दिवशी आले नव्हते. आणि म्हणजे त्यांचं नव्हतं त्या दिवशीच येणं. आम्ही त्यांच्या PNशी बोललो होतो. ते PNनी 1-2 जणांना फोन लावून आमची माहिती वगैरे, तिची फाईल वगैरे सगळं घेतलं होतं. आणि आत्ता आम्ही म्हणजे ह्या महिन्यामध्ये त्यांना भेटणार होतो की दादा तुम्ही तरी म्हणजे त्यांचं असतं काहीतरी, सगळे एकत्रच असतात, तर आमचं रोखोक काम करणार, अगदी रोखोक काम करणारे. मला म्हणजे माहिती होतं की कदाचित ते तरी सांगतील की आदेश देतील की तुम्ही त्या मुलीचं काहीतरी करा म्हणून जॉबचं. तर मला असं वाटत होतं की पण अनफॉर्च्युनेटली इतकी वाईट घटना घडली आणि दादा आपल्यातून गेले. मला तर आम्ही त्या दिवशी दोघीजणी दिवसभर रडत होतो की आपला एक माणूस गेला. आणि म्हणजे जसं तेव्हा त्यांचे विधी दाखवत होते ना, तेव्हा माझी मुलगी आणि आम्ही खूप रडत होतो, कारण आम्हाला माझ्या मिस्टरांचे विधी सगळे आठवत होते. आणि जसं ते देशासाठी गेले, म्हणजे देशकार्य करताना, काम करताना त्यांचं असं प्रॉब्लेम झाला, तेच मला आठवत होतं की माझेही मिस्टर तसेच गेलेले. पण आज ते म्हणजे त्यांच्या जाण्याचं खूप मोठं दुःख आहे आणि आपल्या म्हणजे ही पोकळी कधी भरून येणारी नाही आहे. आता पुढचे काय प्लॅन्स असणार आहे? कारण तिला नोकरी मिळेल, ती शासनात रुजू होईल, त्याच्या पुढचे तिच्यासाठीचं काय स्वप्न असणार? तिच्या बाबांचं आणि माझं ठरलं होतं की 2026ला तिचं लग्न करायचं. तर त्यानुसार आमचं चाललं होतं प्लॅनिंग. पण हे सगळे घटना अशी घडली, ती आधी जॉब करतच होती, पण सडनली तिचाही जॉब नव्हता. तिनं काश्मीरला जाण्यासाठी जॉब, म्हणजे तिचं जे लेबर लॉचं कोर्स होतं त्याच्यासाठी तिनं जॉब सोडला होता. आणि तिचे बाबा एकटेच कमवणारे होते घरामध्ये. तर ते सगळं दोघांचंही एकदम म्हणजे ते गेल्यामुळे तो इन्कम थांबला आणि हिचा जॉब नसल्यामुळे तोही इन्कम थांबला. आणि घरामध्ये मग तुम्हाला माहिती आहे की घरात खूप गोष्टी असतात,
तर घराचे टॅक्सपासून आपल्याला लाईट बिलांपासून सगळंच असतं भरायचं. आणि शिवाय हे सगळे विधी झाले आमचे, त्याच्यामध्ये आमचे भरपूर पैसे खर्च झाले. आणि माझे आजार पण बरेच आहेत, ज्याच्यासाठी मला 2-3 वेळा हॉस्पिटलाइज करावं लागलं. तर तेही आमचं खूप जास्त आम्हाला आर्थिक प्रॉब्लेम झाले होते. आणि हिच्या जॉबमुळे आता मला एक गोष्ट करता येईल की एकतर पुढच्या वर्षी मला तिचं लग्न करता येईल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. आसावरकडे येऊया. आसावरी, आज कोणाकोणाचे आभार मानशील आणि कोणाकोणाला धन्यवाद देशील? मी इथे म्हणजे पुण्यात माझं काम लवकरात लवकर होण्याचं कारण म्हणजे मुरलीधर मोहोळ अण्णा आहेत. तर अण्णांचे पण मी आभार मानेन. त्यानंतर खूप सुरुवातीच्या काळात मला नीलमताईंची पण बरीच मदत झाली, त्यांचे पण मी आभार मानेन. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता हा जो विषय उचलून धरला तो मेधाताईंचे मी खूप मनापासून आभार मानेन. कारण त्यांनी जर हे पाऊल उचललं नसतं किंवा त्या पण या प्रतीक्षेत बसल्या असता की वेळ मिळेल कोणाची तरी आणि मग त्यानंतर भेट होईल, तर ते झालं नसतं शक्य. त्यांनी लगेच पावलं उचलल्यामुळे शिंदे साहेबांपर्यंत हा प्रॉब्लेम पोचू शकला. तर त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन. आणि साहेबांचे तर मी पहिल्यापासूनच आभारी आहे, कारण सर्वात पहिली आर्थिक मदत आम्हाला साहेबांकडून मिळाली ज्यावेळेला आमच्याकडे काहीच नव्हतं आणि माझ्या वडिलांचं सगळं करायचं बाकी होतं. त्यावेळेला म्हणजे काय म्हणतात, एक आधार असतो, तो शिंदे साहेबांमुळे आम्हाला मिळाला. आणि आज पण माझ्या जॉबच्या रिलेटेड जे निर्देश त्यांनी पाठवले एका दिवसात, मी म्हणेन काही तासांमध्येच, तर त्यानंतर माझं जे जॉबचं काम होईल तर ते पण त्यांच्यामुळेच होणार आहे नॅचरली. तर त्याच्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानेन. आणि या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाची माझी आई आहे, तर मी तिचे पण आभार मानेन. आता नोकरी मिळणार आहे, अर्थात आज वडील नाही आहे, पण आज नोकरी मिळताना वडिलांना काय सांगशील? खरं तर दुःखाची गोष्ट हीच आहे ना की त्यांच्या जाण्यामुळेच मला ही नोकरी आज मिळते. म्हणजे त्यांचं हे जे बलिदान आहे त्याच्यामुळेच मला ही नोकरी आज सरकार देणार आहे. तर ह्याचा आनंद नाही आहे, म्हणजे आनंद आहे का दुःख हे मला समजतच नाही आहे की मी याचा आनंद मानू का वडिलांमुळे मला हे मिळतं आहे पण ते नाही आहे त्याचं दुःख मानू, असं आहे. पण मी सर्वात पहिलं काल जेव्हा बातम्या लागल्या तेव्हा मी त्यांनाच सांगितलं, त्यांच्याकडे बघून, की असं असं झालं आहे, तर तुमचे आशीर्वाद फक्त शेवटपर्यंत सोबत असावेत. पण या गोष्टीचं दुःख आहे की असा जॉब मला कधीच नको होता की ज्याच्यामध्ये म्हणजे जो मला मिळाला त्याचं कारण माझ्या वडिलांचं बलिदान आहे. आणि मी त्या सर्व लोकांना आज एक मेसेज देणार आहे की जे लोक आमच्याबद्दल खूप घाणेरडा वक्तव्य करतात किंवा जे ट्रोल करतात, जे बोलतात की या लालची आहेत किंवा ह्यांच्याकडे पैसा असताना पण ह्यांना नोकरीची गरज काय आहे, तर ही जी नोकरी किंवा हे जे आर्थिक मदत आम्हाला सरकारने दिली आहे, तर त्याच्या बदल्यात आमच्या कर्त्या माणसाचं किंवा वडील म्हणून ज्यांचं आयुष्यात खूप महत्त्व असतं त्या व्यक्तीचे प्राण घेतले गेलेत, हे विचारून की तुम्ही हिंदू आहे का मुसलमान, आणि तुम जाओ तुम मोदी को जाके बताओ, हे जे 4 वाक्य ते आहे ते मी माझ्या वडिलांना ज्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं ते मी मरेपर्यंत विसरणार नाही आहे. आणि हे जे मला आज सगळं मिळतं आहे ना, हे त्यांच्या बलिदानाचे पैसे किंवा त्यांच्या बलिदानामुळे मिळणाऱ्या ही नोकरी मला आहे. तर हे कुठलं लालच नाही आहे, ही अकाउंटेबिलिटी आहे जी मी सरकारकडे मागितली, कारण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांनी माझी आणि माझ्या परिवाराची काळजी घ्यावी. तर दुःख तर राहणारच आहे आयुष्यभर, पण दुःखामध्ये एक छोटासा दिलासा आहे की ॲटलिस्ट मला आयुष्यात पुढे कोणाच्या हातपाय पसरावे नाही लागणार. मी माझे कष्ट करून मेहनत करेन आणि मी घर चालवेन. आता महापालिका आयुक्तांना त्यांनी आदेश दिले, महापालिकेत तू कोणाशी संपर्क केलाय कालपासनं किंवा आज दिवसभर त्यांच्याकडनं काही आलंय? सकाळपासून तरी नाही, कारण आता इट्स व्हेरी अर्ली मॉर्निंग. पण काल मला उपायुक्तांच्या ऑफिसमधून फोन आला होता आणि त्यांनी माझा नंबर आयुक्तांकडे पाठवला आहे. तर त्यांच्याकडून पण कॉल येईल असं मला वाटतं आहे, कारण काल त्यांनी माझी चौकशी केली बऱ्याच वेगळ्या पद्धतीने. तर मोस्टली आज माझी भेट होईल त्यांच्यासोबत. तर बघूयात पुढे काय. आसावरीच्या वडिलांना
कसं सांगाल? कारण आज तिला त्यांच्यामुळेच नोकरी मिळणार, म्हणजे ते अत्यंत दुःखद घटना घडल्यानंतर तिला नोकरी मिळते. तुम्ही त्याचा पाठपुरावा केलाय, आई आणि बाबा असं दोघांचीही भूमिका बजावून 10 महिने तुम्ही हे सगळं केलंय. तिच्या वडिलांना आज काय सांगावं वाटतं? मी त्यांना सांगेल की 10 महिने आपण जी लढाई लढत होतो तिच्या जॉबच्यासाठीची, ती आज आपण जिंकली आहे. आणि म्हणजे एक गोष्ट असते की प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी काहीतरी करत असतो. त्यांनी त्यांचं बलिदान देऊन तिचं भविष्य उज्ज्वल केलं. तिला जॉब मिळणार आहे हे म्हणजे मी कधी विचार करते की तिच्या कॅपॅसिटीनुसार जर तिला हा सरकारी जॉब मिळाला असता आणि आज ते जर असते तर त्यांच्यासारखं आनंदी कोणीच नसतं की माझ्या बबडूला हा जॉब मिळालाय. त्यांनी खूप आनंदाने, खूप गर्वाने सांगितलं असतं. आजही त्यांचा आत्मा खूप गर्वाने पाहत असेल की माझ्या मुलीला हा जॉब मिळालाय. पण त्याच्यासाठी माझ्या मिस्टरांचं रक्त सांडलंय आणि अतिरेक्यांच्या गोळ्या त्यांना घ्याव्या लागल्यात. आम्ही 10 महिने जे जगतोय म्हणजे प्रेतासारखं जगतोय आम्ही. आमच्या घरातला आनंदच निघून गेलेला आहे. आणि हा जो जॉब सरकार आम्हाला देतोय तो त्यांच्या बलिदानाच्या बदल्यात देतोय. नाहीतर मला नाही वाटत की कधी तिला सरकारकडनं कसली ऑफर आली असती किंवा जॉब आला असता. पण आज जाता जाता तिचे बाबा तिच्या आयुष्याचं कल्याण करून गेले. मी त्यांचे हे उपकार तर म्हणजे एक पत्नी म्हणून, एक आई म्हणून तर कधीच विसरणार नाही की आज तिचे बाबा तिच्यासाठी खूप मोठं कार्य करून गेलेत. म्हणजे जाता जाता सुद्धा आपल्या मुलीचं कसं भलं होईल एक बाप म्हणून ते विचार करून गेले. आणि आज ते कुठे असतील ना तर ते खूप आनंदी असतील. बापाची भूमिका शेवटी पण त्यांनी म्हणजे त्यांच्या मरणानंतर सुद्धा, शहीद झाल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःची भूमिका म्हणजे त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. आणि तिला जॉबच्या संदर्भात मला असं वाटतं की हे सगळं त्यांनीच घडवून आणलं असेल. त्यांनी वाट पाहिली असेल की अरे अजून झालं नाही, म्हणून त्यांनीच हे सगळं घडवून आणलं असेल. आणि माध्यम मी होते, आई म्हणून मी खूप झगडले ह्या गोष्टींसाठी. आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या बलिदानाने आज माझ्या मुलीला जॉब मिळणार आहे. मी कधीच म्हणजे त्यांचं बलिदान व्यर्थ गेलं नाही हे मी सांगेल ह्या बाबतीत. आणि एका वडिलांनी मेल्यानंतर सुद्धा त्यांचं वडिलांचं कर्तव्य आपल्या मुलांविषयी जे असतं ते त्या मुलीविषयी त्यांनी बजावलं, हेच मी सांगेल. त्यांना एका वाक्यात जर ही घटना सांगायची असेल तर कशी सांगा? मी त्यांना सांगेल की अहो, तुम्ही देशासाठी गेलात ह्याचा मला खूप अभिमान आहे. आणि आज तुमची मुलगी पण देशासाठीच काम करणार आहे आणि ती तुमच्यासारखीच इमानदारीने काम करेल. शासकीय नोकरीमध्ये जरी असेल तरी इमानदारीनेच काम करेल आणि तिच्या कष्टानेच ती पुढे जाईल. बस तिचे आशीर्वाद, तुमचे आशीर्वाद माझ्या आपल्या बबडूवरती, मुलीवरती असू द्यात आणि कायम तुम्ही आमच्याबरोबर राहा. पण आसावरी शेवटचं बाबांना काय आश्वासन देतील नोकरी स्वीकारताना? मी इमानदारीने खूप काम करेन आणि कष्ट करेन. ॲक्च्युली सरकारी नोकरीत काय असतं हेही मला अजून नीटचं माहिती नाही. पण मी खूप प्रयत्न करेन, पूर्णपणे त्याच्यात 100% माझं देईन. आणि कधीच असं कुठलं काम करणार नाही ज्याच्यामुळे त्यांची मान म्हणजे किंवा त्यांचं नाव खराब होईल. आणि जसं त्यांचं देशासाठी बलिदान गेलं आहे तसं मलाही देशासाठी काहीतरी करता यावं किंवा करता येईल ह्याचा मी प्रयत्न करेन. एका वाक्यात त्यांना काय सांगू की बाबा मी आज रुजू होते? मी लवकरच गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जॉईन करते आहे. थँक्यू म्हणेन मी त्यांना. पण जर बघितलं तर दोघींच्याही डोळ्यातले अश्रू जे 10 महिन्यांपासून थांबले नाही ते आजही थांबल्याचं दिसत नाही आहे. लवकरच महापालिका आयुक्त या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील आणि आसावरीला तिच्या क्लास 2 अधिकारी जी पोस्ट आहे त्या पोस्टवर रुजू करून घेतील अशी अपेक्षा आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे